नमस्कार मंडळी. अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील गुजगोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, 10वीच्या परीक्षा नुकताच चालू झालेल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका आणि जिल्हा बीड इथले मुख्याध्यापक कचरू चांभारे सर यांनी त्यांच्या लिहिलेल्या काही आठवणी ऐकूयात आज. 10वी ते 10वी आठवण 30 वर्षापूर्वीची. 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बरोबर 30 वर्षापूर्वी मी 10वीचा परीक्षार्थी होतो. 10वी परीक्षेतून लाखो विद्यार्थी भविष्यातील टेक ऑफ घेण्यासाठी सज्ज आहेत. सर्व परीक्षार्थींना आशीर्वाद आणि शुभेच्छा. आज मुलांच्या 10वी परीक्षा निमित्तानं मलाही माझी 10वी आठवली. जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा जातेगाव या शाळेमध्ये 7वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच प्रांगणात असलेल्या यमादेवी विद्यालयात मी 8वीत दाखल झालो. 1993-94 ही माझी 10वीची तुकडी. एकूण 98 मुलांच्या अ आणि ब अशा 2च तुकड्या त्यावेळेला होत्या. माझी ब तुकडी 48 मुलांची होती. 6 मुली आणि 42 मुलं. आजच्या मुलांसारखं गतिमान आयुष्य आमच्या पिढीनं भोगलेलं नाही. शाळा आणि शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यास एवढाच मंत्र जपत अभ्यासाचं तंत्र पाळायचं असं साधं गणित होतं. ना प्रकल्प, ना उपक्रम, ना व्यवसायमाला, खाजगी शिकवणी तर अजिबातच नाही. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शिक्षणाचा पूरक आहार मिळावा म्हणून खाजगी शिकवणी असे, पण हे प्रमाण अत्यंत कमी असायचं. आज सरसकट सर्वजण खाजगी शिकवणीच्या बॅनर खालून जात आहेत. पूर्वी 5 अंकी लोकसंख्या असलेल्या शहरात आणि मध्यम शहर वाटावं अशा खेड्यात खाजगी शिकवणीची सोय असे. आता 4 अंकी लोकसंख्येचं खेडंही खाजगी शिकवणीपासून मुक्त नाही आहे. 9वीच्या परीक्षा संपल्या की लगेच आमच्या शाळेत मे अखेरपर्यंत गणित आणि इंग्रजीसाठी उन्हाळी वर्ग चालू होत असत. 10वी अला गणित गडम सर शिकवायचे आम्हाला. आमच्या ब तुकडीचे गणित देशमुख सरांकडे होतं. आमची बॅच संपल्यानंतर दुसऱ्याच वर्षी देशमुख सर MPSC उत्तीर्ण झाले. काही दिवस वर्ग 2 संवर्गाचे मुख्याध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर देशमुख सरांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथं बरेच दिवस उपशिक्षणाधिकारी म्हणून काम केलं. 7 वर्षापूर्वी ते शिक्षणाधिकारी या पदावरून बुलढाणा इथून सेवानिवृत्त झाले. इंग्रजी शिकवणारे कांबळे सरही आमच्या 10वी वेळीच MPSC उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी झाले. मराठीचे रसग्रहण ऐकावे ते जगदाळे सरांच्या तोंडूनच. आज ते शारदा विद्या मंदिराला मुख्याध्यापक आहेत. यावर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त होतील. मुख्याध्यापक गोविंद शेळके सर, इंग्रजीचे शेषेराव खाजेकर सर, हिंदीचे शेख सर, क्रीडा आणि इतिहास भूगोलाचे जाधव सर आणि विज्ञानाचे जोशी सर ही सर्व गुरुजन मंडळी आज सेवानिवृत्त आहेत. ज्यांनी आम्हाला 10वीत आणि माध्यमिक शिक्षणात प्रत्यक्ष अध्यापन केलं त्यापैकी मधुकर ढाकणे, रणजित बडे, घुंबार्डे सर अशी मोजकीच मंडळी सध्या सेवेत आहेत. त्यावेळी वर्षभर प्रत्येकजण आपापल्या परीने अभ्यास करतच होतो. त्या काळी बोर्ड परीक्षा म्हटलं की थोडी भीतीच असायची. नवखं किंवा परिचित कुणी जरी भेटलं की 10वीचा विषय निघाला की चांगला अभ्यास कर बरं, हा सल्ला कानी पडलाच म्हणून समजायचा. मी तसा अभ्यासाला पहाटे 4लाच उठायचो. पण त्यावर्षी किल्लारी भूकंप झाल्यामुळे अजून थोडा लवकर म्हणजे 3-3:15 वाजताच उठू लागलो होतो. न जाणो पुन्हा भूकंप झालाच तर जागे असल्यावर पळता तरी येईल. माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पांढरे यांच्या घरीच एका छोट्या खोलीत आम्ही अभ्यास करायचो. मी, माझ्या मामाचा मुलगा पांडुरंग मोगरे, शेकटा येथील भाऊसाहेब माने असे आम्ही 3घे कुठेही सोबतच असायचो. वर्ष संपत आलं तसं थोडी धडधड वाढली होती. आमच्या गावची शाळा शिक्षण केंद्र होती, पण परीक्षेचं केंद्र मात्र बाहेरगावी होतं. जयभवानी विद्यालय गढी हे जातेगावपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आमचं परीक्षा केंद्र होतं. 10वीच्या निमित्तानं मला काही गोष्टी नवीन मिळाल्या होत्या.
एक म्हणजे ओळखपत्रासाठी फोटो लागणार होता. त्यामुळं आयुष्यात पहिला फोटो काढायला मिळाला. आजकाल नवागत मुलांचाही फोटो प्रसारमाध्यमात येतो. माझ्या बाबतीत माझा पहिला फोटो यायला मला वयाची 15 वर्ष खर्च करावी लागली. 8वीत असताना घेतलेल्या पहिल्या पॅन्टनंतर त्या 10वीच्या वर्षी अजून एक नवीन पॅन्ट मिळाली होती. तिसरी गोष्ट थेट परीक्षा 8 दिवसावर आलेली असतानाच मिळाली. ती म्हणजे लखानी स्लीपर चप्पल. त्या काळी निळ्या रंगाची लखानी आणि पांढुरकी पिवळसर पॅरागॉन चप्पल वापरणं भारी समजलं जायचं. परीक्षा ऐन उन्हाळ्यात होती म्हणून चप्पल मिळाली. 10वीत मला नवीन पॅडही मिळालं. यापूर्वीचा पॅड मी 4थी बोर्ड परीक्षेसाठी घेतला होता. त्याच पॅडने 7वी बोर्ड आणि 9वीपर्यंतच्या सर्व 6माही आणि वार्षिक परीक्षेत आधार दिलेला होता. 10वीचा पॅड 12वीतही सोबत होता. परीक्षा कालावधीत गढी इथं रूम करणं आवश्यक होतं. परीक्षेआधी काही दिवस मी आणि भाऊसाहेब गढीला आलो. त्यावेळी नवोदय विद्यालयाच्या शेजारी असलेली शिक्षक कॉलनी गढीचं नंदनवन समजलं जाई. तिथं रूम मिळावी अशी इच्छा होती. योगायोगानं आम्हाला एक मोठं पत्र्याचं शेड मिळालं. जमिनीपासून पत्र्याची उंची खूप असल्यामुळं गरमीचा फारसा त्रास होणार नव्हता, पण तरीही उकाडा काही चुकणार नव्हता. मी आज रोजी शिक्षक असलेला एकनाथ भालेकर, माझे आवडते गुरु रघुनाथ जाधव यांचा पुतण्या हरिभाऊ जाधव आणि भाऊसाहेब माने असे आम्ही 4 जण त्यात एकत्र राहायचो. मी आणि एकनाथ वर्गातल्या हुशार वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळं आमच्या हाती परीक्षेपूर्वीच्या उजळणीसाठी पुस्तक असे. याउलट हरी आणि भाऊसाहेब अपेक्षित प्रश्नसंचाच्या बारीक घड्या घालण्यात व्यस्त असत. तो काळ आजच्यासारखा सर्रास सर्वसंमतीने कॉपी करण्याचा नव्हता. त्यावेळी कॉपी करणं हे कौशल्याचं आणि धाडसाचं काम होतं. पेपरहून परत आल्यावर आज कॉपी कशी केली याच्या गमतीजमती भाऊसाहेब सांगत असे आणि ऐकताना मला फारच नवल वाटायचं. आम्हा सर्वांसाठी जेवणाचे डबे घरूनच येत. गावात मुक्कामी असलेली गाडी सकाळी नावाचा बोर्ड फिरवला की गेवराईकडे मार्गस्थ होत असे. सकाळी 6:15ला गावातून निघालेली गाडी 8च्या आसपास गढीला पोचायची. गावातल्या जवळपास सर्वांचेच डबे गाडीने आलेली असत. काहींचे नातलग पालकही येत, पण हे प्रमाण अत्यंत तोकडं होतं. गाडीवर कंडक्टर, वाहक म्हणून आमच्याच गावचे रहिवासी असलेले लक्ष्मण वक्ते किंवा संतराम धोंडरे तात्या आलटून पालटून असत. आज ते दोघेही सेवानिवृत्त आहेत. डबा पोहोचवण्याबाबत तेच आमचे पालक होते. हातरुमालाच्या आकाराच्या जुन्या कापडात, अशा कापडाला चिरगूट म्हणतात, गव्हाच्या पोळ्या आणि त्यावर वडा, बेसन, बटाटा, मटकीची उसळ किंवा कांद्याची चटणी यापैकी कोणती तरी एक भाजी असायची. शेंगादाण्याची चटणी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा हा अनिवार्य होताच, कारण आम्ही सकाळचाच डबा रात्री खायचो. उन्हाळा असल्यामुळे सकाळची भाजी रात्रीपर्यंत टिकायची नाही. आम्हाला जगवणारी भाजी दुपारनंतर केव्हा तरी जीव सोडून गेलेली असायची. बरं, ती जाताना एकटी जायची नाही. ज्या चपातीसोबत ती सजून धजून आलेली असायची त्या चपातीलाही आंबूस वास लागल्यामुळे भाजी फेकून देताना त्या पोळीलाही सती द्यावं लागायचं. उरलेल्या पोळ्या आणि सकाळच्या जेवणात साईड हिरो असलेल्या ठेच्याला किंवा चटणीला भाजी नसल्यामुळे रात्रीच्या जेवणात मुख्य रोल मिळत असे. कधीकधी आम्ही 4घे जण खिचडी टाकत असू. ॲल्युमिनियमचं मोठं पातेलं, चटणी, मीठ सोबतीला होतंच. पण त्या काळापर्यंत आईच्या शेजारी बसून खायचं आणि तिच्याच पदराला तोंड पुसायचं. अशा बालपणात आम्ही वाढलेलो असल्यामुळे खिचडीने आणि चवीने एकत्र साथ कधी दिलीच नाही. दररोज एक पेपर असायचा. पेपर कसा गेलाय एवढंच आम्ही एकमेकांना विचारायचो आणि उद्याच्या पेपरची तयारी करायचो. वर्षभरात खूप वेळा वाचन झालेलं असल्यामुळे कोणत्याही पानांवरची अक्षरं खूप परिचयाची झालेली होती. प्रश्न एवढाच असायचा की उद्या यातलं काय विचारलं जाईल. स्वप्न पाहून किंवा टार्गेट ठरवून 10वी करायची असा काळ तो नव्हता. आम्ही त्या जमान्याचे आहोत जे घडलं ते स्वप्न असं म्हणणारी, पदरात पडलं त्याच्यासाठी तर जन्मलो असं मानणारी. आमच्या काळात जेवढी मुलं पटावर असत तेवढीच मुलं परीक्षेला बसत. आईवडिलांच्या नजरेत
पोरगं 10वीला आहे आणि मॅट्रिकची परीक्षा देणार आहे एवढंच बस असायचं. आता काळ बदलला आहे. आज जेवढी मुलं पटावर असतात ते परीक्षार्थी असतातच. शिवाय आईवडील, काही जवळचे नातलग, शाळेतील शिक्षकही स्वतःला परीक्षार्थीच समजतात. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेचाही कस लागतो. ही परीक्षा अजूनच वेगळी. संख्यात्मक गुणांचं महत्त्व 10वीला उरलं नसलं तरी भावी गुणवत्तेची ती लिटमस चाचणी आहेच, हे कोणी नाकारू शकत नाही. 10वीपर्यंतचा काळ म्हणजे सुरक्षित घरट्यात नांदण्याचा काळ. सहज मिळालेले बालमित्र 10 वर्षापर्यंत सहज एकत्र राहतात. 10वी म्हणजे तो चौक आहे जिथून जगण्यासाठी अनंत वाटेनं धावावं लागतं. टेक ऑफ घेताना पहिल्याच पायरीवर अनेक मित्र गळतात किंवा मागे पडतात. अशी पहिली धावपट्टी म्हणजे 10वी. गावातला रहिवास कदाचित कायमस्वरूपी तोडणारा घाव म्हणजे 10वी. पण 11-11 जगात जगायला शिकवणारी लाईफटाईम शिदोरी म्हणजे सुद्धा 10वीच. बालपणीची मऊ नाजूक पिसं झडवून जगासाठी बळकट पिसं लावून उडायचा काळही हाच. सुरक्षित बालपणाचे लढीवाळ क्षण महाभारतातल्या पांडवांप्रमाणे आयुध शमीच्या वृक्षावर लपवून ठेवायचा काळ म्हणजे 10वीच. नियोजित गुरुजी, नियोजित पुस्तकं, कमीत कमी संदर्भांचा वापर, संस्काराच्या पाझरात चिंब भिजवणूक म्हणजे 10वी. अशा अनेक अर्थानं 10वी खूप महत्त्वाची आहे. 10वी उत्तीर्ण होऊन मला 30 वर्ष झाली आहेत. मुलांच्या 10वी निमित्तानं हे सगळं पुन्हा आठवलं. धाकट्या मुलीला 10वीला यायला अजून 5 वर्ष बाकी आहेत. तेव्हाही मी असाच सविस्तर लेख घेऊन तुमच्या भेटीला नक्की येईन. 10वीच्या परीक्षा देणाऱ्या लाखो मुलांना पुनश्च शुभेच्छा आणि आशीर्वाद. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत हरिओम. सर्वम कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.